मकर संक्रांती म्हणजे गोडवा, आनंद आणि आपुलकीचा सण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या परंपरेनुसार तिळगुळ वाटण्याची प्रथा आजही तितकीच जिवंत आहे. मात्र काळानुरूप बदल स्वीकारत पुण्यातील सोमवार पेठेतील मूर्तीज बेकरीने या पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड दिली आहे. गेली अनेक वर्ष विविध सणानिमित्ताने चॉकलेटचे खास पदार्थ बनवणारी ही बेकरी मकर संक्रांतीसाठी खास तिळगुळ चॉकलेट तयार करत असून ते पुणेकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे. याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. विक्रम मूर्ती. आमचा व्यवसाय चॉकलेट, बिस्किट, केक, स्नॅक्स याच्यामध्ये आम्ही खूप वर्षापासून चॉकलेट, बिस्किट आणि वेगवेगळे प्रकारचे स्नॅक्स देखील बनवत आलो आहे. दर सणाला आम्ही काही ना काही त्या सणाची जी वैशिष्ट्य असतं त्या त्या वैशिष्ट्याप्रमाणे आम्ही चॉकलेटमध्ये ते जे पदार्थ आहेत ते बनवत आलेलो आहे. तर आत्ता मकर संक्रांत असल्यामुळं बाजारात वेगवेगळे तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळगुळ बाजारात मिळत असतात. पण आमचं वैशिष्ट्य ह्याच्यात आहे की आम्ही चॉकलेट तिळगुळ हे संक्रांतीसाठी स्पेशली आम्ही खूप वर्षापासून बनवत आलेलो आहे. ह्याच्यात आम्ही मिल्क पावडर, साखर, गूळ, ग्लुकोज ह्याचं मिश्रण करून ह्याचा मधला जो भाग आहे तिळाचा तो सेंटर फिलिंगमध्ये बनवतो आणि त्याला नंतर मग आम्ही चॉकलेटमध्ये कोट करून चॉकलेट तिळगुळ म्हणून आम्ही बाजारात आणलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही जसं बिस्किटं बनवत आलो आहे तर त्याची स्पेशालिटी आता तिळाची असल्यामुळं बिस्किट आम्ही तिळाची बिस्किटं बनवले. तिळाच्या बिस्किटांमध्ये तीळ आहे, खोबरं आहे, मैदा, साखर ह्याचं मिश्रण करून आम्ही तिळाची बिस्किटं मकर आपल्या संक्रांतीसाठी बाजारात आणलेले आहे. हे आम्ही खूप वर्षापासून बनवत आलो आहे. ह्याच्याबरोबर आम्ही तिळाची वडी, आंबावडी, श्रीखंड वडी, आलेपाक, गुळपोळी आणि पुरणपोळी पुण्यात ह्याची मागणी दरवेळेस वाढत चाललेली आहे. आणि तुम्ही बाजारात गेले की तुम्हाला तिळगुळ म्हणा, तिळाची वडी म्हणा, तिळाचे लाडू म्हणा, पण आमच्या इथं स्पेशालिटी म्हणजे आमचे तिळगुळ चॉकलेट हे आमचं वैशिष्ट्य आहे. हे पूर्ण पुणे शहरात कुठेही भेटत नाही. त्याच्यासाठी ह्याची मागणी दरवर्षी वाढत चाललेली आहे. जे काही गिऱ्हाईक आमच्याकडनं घेऊन गेले आहे ते दरवर्षी पहिलेच येऊन जानेवारीच्या 1-2 तारखेला त्यांचं ऑर्डर नोंदवून चॉकलेट तिळगुळ घेऊन जातात. त्याचप्रमाणे आत्ता बिस्किटांमध्ये पण हा स्कोप वाढत चाललेला आहे. कारण हा बिस्किट खाल्ले की खुशखुशीतपणा असतो. ह्याच्यात खोबरं आणि तीळ ह्याचं मिश्रणमुळं ह्याला जो खमंग आणि जो फ्लेवर दिला जातो हे ग्राहकांना आवडते. आणि चहाबरोबर आता तिळगुळसाठी आम्ही हे तिळाचे बिस्किटं देखील बाजारात आणलेले आहेत. 3 प्रकारचे पॅकिंगमध्ये आहे. 5 पीस तिळगुळ चॉकलेट हे 60 रुपयाला आहे. 10 पीस तिळगुळचे चॉकलेट ते 120 रुपयाला आहे. आणि पावशेर 250 रुपयाला पावशेर आहे. जर का किलोमध्ये घेतलं तर 1000 रुपये किलोपर्यंत तिळगुळ चॉकलेट मिळतात. आणि एका किलोमध्ये साधारण 80 ते 90 पीस एका किलोमध्ये आहे. पावशेरमध्ये 20 नग असतात. आणि 10 पीस 120 रुपयेपर्यंत तिळाचे पॅकिंग आणलेले आहेत. त्याचप्रमाणे तीळ बिस्किट हे 100 ग्रॅमचं पॅकेट आहे, ते 70 रुपयाला आणि पावशेर 120 रुपयाला. तिळाची वडी 200 ग्रॅम आहे 100 रुपयेपर्यंत. आणि आंबावडी, श्रीखंड वडी 60 रुपयाला आहे 100 ग्रॅम. आणि पुरणपोळी 70 रुपये 2 पीस. गुळपोळी पण 2 पीस जे आहे ते पण 70 रुपयाला आहे. परंपरा आणि आधुनिकताचा सुरेख संगम साधणारे हे गोड पदार्थ पुणेकरांचा संक्रांतीचा आनंद अधिकच वाढवताना पाहायला मिळतात. प्राची केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे.